नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेली च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सेक्टर 23 मध्ये आलेले आहोत. श्री कॉम्प्लेक्समध्ये उल्वे नवी मुंबईतलं हा परिसर. प्रणिता गणेश पाटील या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. चला जाऊन भेटूया पाटील कुटुंबाला आणि बोलतं करूया प्रणिता वहिनींना. होम मिनिस्टरमुळे मला आज जी संधी भेटणार आहे त्या संधीचा मी पूर्णपणे लाभ घेणार आहे. मिस्टर माझे विसरभोळे भरपूर आहेत. खूप काही गोष्टी ते विसरतात. त्यात माझ्या 2 अशा अपेक्षा पूर्ण होण्यात ती प्रणिता कधी करत नाही. काउंट सुद्धा नाही करू शकत. एवढ्या कॉस्टली सुद्धा गोष्टी ते विसरतात. माझे कपडे कधीच प्रेस करून ठेवत नाही. तर त्यांनी थोडा विसरभोळेपणा कमी केला पाहिजे. आणि दुसरी म्हणजे ती जराशी घरात चिडचिड करत असते ना, ती चिडचिड करायचं मी कायमच आज बंद करणार आहे आणि ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेणार आहे. आज आदेश भाऊजी माझ्या घरी आले आहेत. त्या निमित्ताने मी माझ्या 2 इच्छा नक्कीच पूर्ण करून घेणार आहे. नमस्कार. घ्या उखाणा. सासू आहे मायाळू, सासरे आहेत हौशी. गणेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. द्या ओळख करून सगळ्यांची. माझे मिस्टर नमस्कार. आई पप्पा नमस्कार. ताई आणि भाऊजी नमस्कार. आई आणि दादा आणि वहिनी नमस्कार. आणि माझे भाचे. बर, बाकीच्यांना नमस्कार. हा सगळ्यांना. हा माझा सगळा श्री कॉम्प्लेक्सचा माझे फॅमिली मेंबर्स. अरे वा. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठली शाळा? शाळा कुमुद विद्या मंदिर गोवंडी. आणि तुमची? RST माध्यमिक विद्यालय गोवंडी. राहायला कुठे होते? मानखुर्द. तुम्ही? मानखुर PMGP कॉलनी. तुमचं कुठली कॉलनी? PMGP कॉलनी. किती नंबर? 98. तुमचे? मी 3rd फ्लोअरला ते 5th फ्लोअरला. मग काय सगळं जिन्यातलं दिसतंय. बरोबर ओळखलं. कशी काय ओळख झाली? ओळख बिल्डिंगच्या गेटच्या जवळ झाली फर्स्ट टाइम. हां. तेव्हा ही जस्ट समोरनं आली आणि मला बोलली की तू आमच्या क्लासनं जॉईन होणार का? मी बोललो ठीक आहे, समोरनं संधी आली. मी हिला पाहायचो तेव्हा 9वीला ही होती, तेव्हापासूनच पाहायचो. मग नंतर काय संधीचा फायदा घेतला आणि मग त्यातनं. तुम्ही का विचारलं त्यांना? तो क्लास ऍक्च्युअली घरगुती होता ना, नवीन होता. तर त्यांनी मला सांगितलं होतं अजून 11वी साठी कोण स्टुडंट आहेत का विचारा तुम्ही. तुम्ही शोधत होता? नाही. एक हेल्प म्हणून त्यांची. तर मी जस्ट नॉर्मली विचारलं. ह्यांच्या मनात असं काही आहे माहिती नव्हतं. मग क्लासला यायला लागले ते? हो, यायला लागले क्लासला. लगेच दुसऱ्या दिवशी? लगेच दुसऱ्या दिवशी. तेव्हा सांगितलं हो येणार ना. किती लांब होता क्लास? बस एक 10 मिनिटावरती मार्केटमध्येच आमच्या इथे. बरं बरं. मग एकत्रच जायचे तुम्ही? नाही नाही, अजिबात नाही. मग ती पुढे मी पाठी. क्लासचा टायमिंग तो ना, मग त्यावेळेला तेव्हा काय फोन वगैरे नव्हता. फक्त डोळ्यांनी? फक्त डोळ्यांनी. हो. जास्त कोणाच्या मनात होता आधी? ह्यांच्या. तुमच्या? कधीपासून आलं होतं मनात? जेव्हा हिला गरब्यामध्ये बघितलं. गरबा कुठे होता आता? 98 मध्ये बिल्डिंग मध्ये. आमच्या गरबा खेळतात एक चौकामध्ये. बरोबर. तेव्हा हिला पाहिलं होतं फर्स्ट टाइम. तेव्हाच असं वाटलं की गरबा खेळूया म्हणून. नाही, त्यांना येतच नव्हतं गरबा खेळायला. नाही? ताई आहेत ना, त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करायच्या घरी माझ्याबरोबर गरबा खेळण्यासाठी. रात्री प्रॅक्टिस करायचं, मग नंतर दुसऱ्या दिवशी जाऊन खेळायचे. पण तुम्हाला अंदाज आला होता ह्यांच्या मनात काहीतरी आहे? हो, आला होता. कधी? क्लासला आल्याच्या नंतर. म्हणजे कशामुळे आला अंदाज? सारखं हिला बघायचं. सारखे बघायचे आणि मला सर्दी आणि खोकला खूप जास्त असायचं. म्हणजे आहेच मला धुळीची वगैरे ॲलर्जी आहे. तर त्यांना माहिती होतं की मी विक्स खाते. तर ते बॅगे पॉकेटमध्ये विक्सच घेऊन फिरायचे. म्हणजे सर्दी झाली की ते विक्स काढून द्यायचे. मला सध्या विक्स काढून द्यायचे. काय वेगळंच आहे तुमचं प्रेम. काळजी घ्यायचं. बरोबर. नाही नाही, सर्दी जायला पाहिजे म्हणून. पण मला सांगा, तुमच्याकडे हे बिल्डिंग मध्ये कळलं नाही कोणाला हे सगळं सुरू आहे? नाही, अगोदर तर कोणाला कळलं नाही. अगोदर फक्त आम्ही दोघेच एकमेकांना असं बघायचं वगैरे. मी पाशा माळात असल्यामुळे खिडकीतनं बघायचं आणि ही खाली आली की हिच्या एक कॉमन फ्रेंडचं नाव घ्यायचे हेमा. म्हणजे मला कळायचं की ही आली तिकडे. हेमा? लगेच जायचं. हेमा म्हणून हाक मारायची? हो, ती त्या गॅलरीत राहायला होती ना, माझ्या ऑपोजिट गॅलरीत. मग तेव्हा मी हेमा आवाज द्यायची. मग ती हेमा न बाहेर येता हे बाहेर यायचे. हेमा आतच, हे बाहेर. प्रपोज कोणी केलं? प्रपोज मी केला. कुठे? फोनवर. अच्छा अच्छा. हां. मग
नकार आला. का हो? एवढं सगळं क्लासला ये हेमा झालं तरी सुद्धा का नकार दिला? नाही हेमा वगैरे हे नंतर म्हणजे हळूहळू ना हळूहळू असं. हा. हा पण मग तुम्ही नाही का म्हणालात त्यांना? असं जस्ट आता लगेचच कसं ओळख नाही, वगैरे बरोबर, नसते बरोबर, ना. हा बरोबर. त्याच्यामुळे नाही बोलले. म्हटलं ॲज आपण फ्रेंड म्हणून राहू असं. आणि फ्रेंडशिपमध्ये मग 1-2 महिने झाले फ्रेंडशिप वाढली, मग बोलणं आवडलं, मग आवडायला लागले. मग हो म्हटलं. हो मग हो मग बोलली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हो म्हणाली. बर. ते पण कॉलेजच्या इथे गेलो परत. आता एकदा नाही म्हटले पण आता परत तसं न होण्याच्या तयारीमध्येच गेलो होतो. खूप सारे काय काय जॅकेट काय मध्ये तयारी काय 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 तयारी? जॅकेट वगैरे घालून नवीन कपडे एकदम घालून खूप सारे गिफ्ट घेऊन बॅगेमध्ये गिफ्ट जॅकेटमध्ये गिफ्ट ग्रीटिंग हातामध्ये घेऊन गेलो. एवढी तयारी केली की हो म्हणते मुलगी. असं नाही मग हो एक म्हटल्यानंतर plus point द्यायचं. सांगतात ते. जर नाही म्हटली तर मग आपलं आहे तसं आपले आपले घेऊन घेऊन return घेऊन यायचं. परत ए भाई वापस लेलो तेरा गिफ्ट असं. मग तेव्हा या कुठे होत्या? ह्या कॉलेजच्या इथे होत्या. हां. तर कॉलेजच्या इथे गेलो. मग ह्यांचा फ्रेंड सर्कल सगळे उभे होते. मग जशी समोर आली तसंच मी जाऊन बोललो परत एकदा विचारतोय प्लीज विचार करून बोल. मग ती बोलली ठीक आहे चालेल माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे प्लीज तू मला एक्सेप्ट कर. मग त्यांना एक ग्रीटिंग दिलं. मग नंतर दुसरे गिफ्ट बॅगेतनं काढून दिलं. मग इकडनं दुसरं ग्रीटिंग काढून दिलं. मग अजून 2-3 गिफ्ट होते ते काढून दिले. मग तिच्या बाकी सगळ्या मैत्रिणी अजून काय आणलंय का? नाही आता जातो परत मग बाकी सगळं घेऊन येतो. मला वाटलं जॅकेट बिकेट पण काढणार होता. सगळे बघत असतील ना ह्यानी एवढी गिफ्ट दिली तेव्हा. हो बघत राहिले होते. मग काय काही नाही मग मी बोलली हे मी घरी कशी नेऊ? मी घरी नाही बरोबर. नेऊ शकत. मग? तुम्ही तुमच्या घरी घेऊन जावा. परत घरी परत घरी Pack up घरी आल्यानंतर पुन्हा. आई विचारते हे काय? ते मला गिफ्ट भेटले ते आई ठेवायचे आहेत आपण. मग ते घरात ठेवून दिले घरात ठेवून दिले शोकेश मध्ये. आणि मग लग्न झाल्यावर टाकून दिले वाटतं. नाही नाही. मग जसं जसं माहिती पडलं मग एक द्यायचं. मग त्यांना पण वाटत गिफ्ट किती देते. किती वर्ष सुरू होतं हे सगळं? 10 वर्ष 10 वर्ष. मग तोपर्यंत घरी तुमच्या कळलं नव्हतं? नाही माहिती होतं कळलं ना. एक 3 महिन्यानंतरच कळालं. तर सासूबाईला सांगितलं होतं म्हणजे विचारलं मला बोलवलं की काय आहे तुझं निर्णय. मी बोललो मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. असं डायरेक्ट बोलला? हो आता बोलवलंय तर जाणं तर गरजेचं आहे. हां. मग गेलो आणि सांगितलं. मग ते बोलले बापरे. ठीक आहे पण आमच्या दादाचं पण विचारावं लागणार आहे. तर बोललो आता ते मग बघू थोड्या वेळानंतर आपण बोलू थोडं पुढे झालं सेटल झाल्यानंतर बोलू. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 2 वर्ष. कसे काय कसं वागतात वहिनी? तसं तर चांगलं वागतात पण कधी कधी असं रागवतात. तर म्हणजे म्हणजे चांगली वागवते प्रेमळ आहे वगैरे पण राग आल्यानंतर मग काय मग राग लगेच येतो. कंट्रोल होत नाही राग. मग नाही रागात समजा बोलली तर मग बोललेलं मनात राहतं ना प्रत्येकाच्या. त्यामुळे मी माझ्या वस्तूंवरतीच राग काढते. वस्तू काही बोलू शकत नाही ना. म्हणजे काय करता वस्तूंवर म्हणजे मला सांगून म्हणजे ठेवा ना. मोबाईल वगैरे आपटते. मोबाईल आपटतात. हो आपटतात. आता नाही आता नवीन घेतला ना तो जुना होता ना. मग तो जुना आपटायला ठेवलाय मोबाईल? हा तो स्पेशली तिला राग आले की तोच फोन घेऊन ते आपटणार. माझा तर नाही आपटणार नाही. पण स्वतःच्या फोनवरती तिचं प्रेम पण तेवढंच आणि राग पण तेवढं. काय एवढा राग काढता वस्तूंवर? कारण की राग मनात असतो तो बोलू नाही शकत. मी बोलत नाही राग म्हणजे पटकन नाही केव्हा मग तरी बोलते. आपटायचं. मग राग कुठेतरी व्यक्त केला पाहिजे म्हणजे मी थंड होण्यासाठी राग माझा असं म्हणून वस्तू वस्तू आपटतात. वापरते. काय वेगळं आहे हो तुमचं हा, सगळं. काही वेळेस फेकून पण टाकतात खिडकीतून. अरे वा. तो नवीन आणलेला टाकत असाल तर मी खाली उभा राहतो जरा. नाही, नको, त्याला वर्ष नाही झालं वर्ष अजून. नाही झालं, 1 वर्षाने आणि, आपटतात. त्याच्याहून पण सांगण्याची गोष्ट अशी की जेव्हापासून मोबाईल यूज करायला लागली तेव्हापासून सगळे मोबाईल दादानेच गिफ्ट केले. फर्स्ट टाइम लग्न आल्यानंतर स्वतःच्या पेमेंट मधनं मोबाईल घेतला. So पहिला तो तो नाही. आपटता तो सुद्धा दादानी दिला होता. सगळे दादाने दिलेले आहेत. तुम्ही काय करता राग आल्यावर? मी राग आले की शांत राहतो. ओरडतात मला काय शांत राहतात. नाही म्हणजे मी थोडं शांत राहिलो तर मग कमसे कम तिला असं वाटेल आपणच किती वेळ बडबडत राहायचं आपोआप असं शांत होतं होईल ती. थोडं. असं होतं? पण मग मला असं समोर रिस्पॉन्स नाही मग माझा राग अजून वाढतो. अच्छा मग काय फेकता कुकर? नाही फेका कुकर फेकला तर आई ओरडतील. अरे हा म्हणून नाही. अच्छा अच्छा. नाही पण काय मस्त आदळापट आहे यांचं प्रेम. हो ना? प्रेमच आदळापट असं प्रेम आहे. आता एक घरामध्ये आव्हान आहे तुमच्यासाठी. घरात काही चिठ्ठ्या लपवलेत. 1 मिनिटामध्ये एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. ओके हा. बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. वेळ सुरू झाली. सांगा. लग्नाच्या आठवणी. फोटो फोटो फोटो. बाई बाई मनमोराचा कसा पिसरा फुलला. 30 सेकंद झाली. पितळेची भांडी. 10 पितळेची भांडी. 9 8 7
6 5 4 3 2 चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू. ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. वन्स अगेन थँक्यू. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे, अभिनंदन. धन्यवाद. पण तुमच्याबद्दल आता घरातले काय म्हणतात ते ऐकूया. नणंदेबद्दल बोलायचं झालं तर नणंद कमी आणि मैत्रीण जास्त आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये मला आजपर्यंत मदत केलेली आहे. आपण आई आहे. तुम्हाला माहिती होतं बिल्डिंग मध्ये काय चाललंय? नाही, नंतर माहिती पडलं. नंतर माहिती पडलं. पण काय दोघांबद्दल कसं काय वाटतंय तुम्हाला? नाही, दोघं पण खूप चांगले. हो, सासूबाईंकडे द्या. सासू सुनेचं नातं खूप चांगलं आहे. मैत्रिणीसारखी वागवते, एकदम आईसारखी सांभाळते. हो, पण स्वभाव तापट आहे म्हणे. नाही नाही? नाही, त्यांचं दोघात काय चालतं. होय ना. आमच्या- मोबाईल खेळतात दोघे. आमच्या दोघांना चांगली बघते. होय ना. खुश आहात ना तुम्ही? एकदम खुश. बरं, भाऊकडे द्या. वडील वारल्यानंतर खरं तर मी तिला साथ देण्याची, तिनेच मला साथ दिली. आज जो काय मी तो तिच्यामुळे, जे मी मित्रांशी शेअर करत नाही ते मी तिच्याशी शेअर करतो. भले तिच्या रागवतो पण तेवढं तिच्या प्रेमही अजूनही करतो. सासरे बुवांकडे. सून आमचे चांगले आहे. हो. आवाज सुनेचा मोठा आहे की मुलाचा मोठा आहे? नाही नाही, दोघांचा चांगला आवाज. दोघे प्रेम चांगले. आहे. दोघं काय मुलगा कौतुक आहे. हा? चांगला आहे. कमी बोलतायत थोडे माईक वगैरे असं, त्यामुळे बोलायला शब्द नाही सुचत असतील असे. नाही नाही, दहशत आहे तुमची. हो ऑब्विसली, संध्याकाळी जेवण पाहिजे ना. अजून कोण बोलणार असेल तर द्या. प्रणिता खरीच खूप खूप छान आहे. म्हणजे ती स्वतःचं घर सांभाळून सोशल मीडियासमोर सोशल वर्क जास्त करते, याचा मला तिचा फार अभिमान आहे. खूप छान सून आहे आमची. पण आता एक खेळ आहे. या खेळामध्ये एक गाणं सुरू होणार. गाणं सुरू झाल्यानंतर उशी एकीने दुसऱ्याकडे द्यायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक छोटीशी शिक्षा मिळणार. ती शिक्षा जर त्यांनी पूर्ण केली तर आज या वैदींना बक्षीस मिळणार. बघूया काय होणार, किती बक्षीस मिळणार. त्यासाठी हे पहिलं गाणं. बसूनच टेबल टेनिसच्या बॅटवर चेंडू उडवत ठेवायचा आहे. 30 सेकंद. तुमची वेळ सुरू होते आता. दहा, 9, 8, 7. खूप छान प्रयत्न केला. 5 सेकंद राहिली होती. म्युझिक. मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. मराठी गाण्यावर नाच करा. म्युझिक. अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. म्युझिक. लोहचुंबकाच्या सहाय्याने लोखंडी खिळे उचलायचे आहेत. 30 सेकंदामध्ये 10 खिळे उचलायचे आहेत. एका वेळेला एकच खिळा उचलला पाहिजे. 10 खिळे जर तुम्ही उचलले
तर हे बक्षीस त्यांना मिळणार. 1 2 3. 1 बरोबर. एका वेळेला 1. आतापर्यंत 3 गोळा केलेले आहेत. 4. 15 सेकंद झालेली आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. किती आहेत बघा, मोजा. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला झी मराठीकडून ही भेटवस्तू. माऊली, तुमच्यावरती आरोप आलेले आहेत. आज सूट दिली होती. आज कोणाला काय बोलायचं ते बोला, आरोप करायचे तेवढे करा असं सांगितलंय. हो, आज तुमच्यासाठी सूट होती. हो, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. म्हणजे तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यासाठी आज सूट होती. सासूला खूप त्रास देता. नाही, हे शक्यच नाही. तिथे लिहिलेलं आहे बघा, मी खोटं वाटतं तर वाचा. तुम्ही फोल्ड हे केलं. बघा. सासूला खूप त्रास देते. मी फोल्ड केलं म्हणजे नाव दिसू नये म्हणून फोल्ड केलं. अच्छा, मग सासूला त्रास देत नाही असं लिहायचं असेल, चुकून लिहिलं असेल. नाही नाही, क्लिअर लिहिलंय आणि फुल स्टॉप दिलाय. कोणी स्वतः- केला असेल हा आरोप? कुठल्याही वस्तू तुम्ही, आईने नाही, पण आई नाही करणार. वस्तू कधी जागेवर ठेवत नाही, त्या सासूबाईंनाच उचलून ठेवायला लागतात. हो, होतं असं कधी कधी. तुम्ही वस्तू कुठेही ठेवता पण सासूबाई आवरून ठेवतात. मला नाही मान्य. हे बघा, हे टीव्हीवरून बघताय ना सगळे. हो ना. बापरे, सकाळी कधीच नाश्ता करत नाही तुम्ही? म्हणजे बनवत नाही की मी करत नाही? कन्फ्युज आहे. दोन्ही. मी बनवत, रोज तर बनवत नाही, संडेला बनवते फक्त. पण करत नाही, नाही करत. म्हणजे ह्यालाच त्रास म्हणतात सासूबाईंना. जेवण करताना खूप टेन्शन घेता. हो. आणि मग सासूबाई करतील का वाट बघत बसता? नाही नाही नाही, अजिबात नाही. लिहिलंय आता काय करू? काही पण नाही. ह्यालाच सासूला त्रास देणं म्हणतात. सगळं स्वतःच्या मनासारखं व्हायला पाहिजे. हो, करते अशी चिडचिड. तिच्या मनासारखं नाही झालंय, आधी तुम्हाला माहिती आहे, फोन आपटते. तापटपणामुळे ना स्वतःचं नुकसान करून घेतात आणि बोलताना संयम पाळत नाही, असा पुढचा आरोप. आता कोणी चिठ्ठी लिहिली त्याचा आधी शोध ते काढा. मी घेऊन जाणार आहे सोबत. बघा, तुम्ही बोलताना समोरच्याच्या मनाचा विचार करत नाही, त्यामुळे समोरच्याला दुःख नाही होतं. नाही नाही, हे नाही काय, wrong नाही नाही आहे. काय, सगळे हो म्हणतायत, तुम्ही काय नाही म्हणताय? नाही, नाही. काय बरोबर की नाही? हो, होतं असं बघितलं, हो कधी-कधी म्हणाले. होतं. नाही, केव्हा तरी होत असेल, पण माझ्या मनात काही नसतं. पण समोरच्याला दुखावताना तुम्ही वाटेल तसं बोलून. नाही, असं मला तर नाही वाटत. अरे, दुखावणाऱ्याला जो दुखतो त्याला कळतं. खूप बडबड करता. हो, मान्य? मान्य मान्य मान्य. मान्य. तिचीच बडबड असते खरं. बरं, मला सांगा, स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडंही धावपळ कमी करण्याचा प्रयत्न करेल मी. टाइम टू टाइम जेवेल, नाश्ता वगैरे करेल. सासूबाईंना त्रास कमी कधीपासून होणार? मी नाही देत त्रास त्यांना. नाही त्रास देत काय मी. त्रास देत नाही बिचारा, काय बघा गप्प नाही, बसून. विचारा ना. नाही नाही, विचारा ना, आई त्रास देते का? नाही हा? नाही. त्यांना आम्ही गेल्यानंतरची काळजी आहे म्हणून त्या नाही म्हणताय. कुठला बदल करायला पाहिजे वहिनींनी, खरं सांगा. चला, रागावर थोडा कंट्रोल ठेवायला पाहिजे. बघितलं? 1. हां, आणि शांत आवाजात बोलायला पाहिजे. प्रेमाने तर बोलते ती. कधी कधी ती जोरात बोलते की समोरच्याला वाटतं की आपल्या रागावर तर नाही बोलत आहे. क्षमा मागायची तर कोणाची मागणार? क्षमा मागायची असेल तर मी इथे उपस्थित सगळ्यांची मागेल क्षमा, की ज्यांनी कंप्लेंटी लिहिल्या वगैरे असं काही नाही. आई दादाची सुद्धा क्षमा मागेल की तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी लग्न नाही केलं असेल तर. आई पप्पांची, भाऊजी, ताई, मावशी. मला खूप ते लहान मुलीसारखं जपतात. मी या घरात सून म्हणून अजिबात नाही. मी खूप सगळ्यांची लाडकी आहे. पण ठीक आहे, माझ्या रागावरती कंट्रोल होत नाही, तर त्याने मी काही बोलली असेल तुम्हाला तर क्षमा हवी. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? माझ्या मेवण्यांची आणि आईची. जर त्यांना काही वाटलं असेल माझ्याबद्दल, राग वगैरे असेल, तर त्यासाठी मी त्यांना सॉरी बोलतो. बरं, हसत राहा, आनंदात राहा. तुम्हालाही शुभेच्छा. सुखी संसारासाठी झी मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर आता क्षण पैठणीचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.